करणारी ए ससुरासुर मनुसिंद वंदिदम घोदघाई कम्ममलम पणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कत्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि वर्तन्ते अरहन्ते मानुषे केते किच्छा अरहन्तानं सिद्धानं तणम गणहराणं अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाना समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञा पण अधिकार आपला सुरू झालेला होता 93व्या गाथेपासून. जयसेनाचार्यांनी याच अधिकाराला तात्पर्य वृत्ती त्यांच्या टीकेमध्ये सम्यक दर्शन महाअधिकार असं नाव दिलेलं आहे, ज्याला अमृतचंद्र आचार्यांनी ज्ञेय तत्व प्रज्ञा पण अधिकार म्हटलं. यामध्ये परमार्थाचा निश्चय करणाऱ्या अशा अधिगमाचा म्हणजे ज्ञानाचा अर्थ सम्यक दर्शन हा केलेला आहे. ज्ञेय म्हणजे काय तर चेतन आणि अचेतन सर्व पदार्थ हे ज्ञेय आहे आणि जे ज्ञेय आहे ते पदार्थ आहे आणि पदार्थ गुणमय आणि पर्यायवान आहेत. प्रवचन सारच्या दृष्टीमधून द्रव्य म्हणजे विस्तार सामान्य, त्याला स्थिर्यक सामान्य म्हणा किंवा ऊर्ध्वता सामान्य किंवा आयत सामान्य असं मिळून द्रव्य बनलेलं आहे. नंतर या अनेक द्रव्यांमध्ये एकतेची प्रतिपत्ती ज्याच्यामुळे होते असं ज्ञान, त्याला कारणीभूत असणारा जो पर्याय त्याला द्रव्य पर्याय म्हटलं. म्हणजे दोन परमाणू किंवा मनुष्य आणि पुद्गल असं मिळून जे काही अनेक द्रव्य मिळून एकपणा ज्यामुळे आम्ही ज्ञात करतो त्याला द्रव्य पर्याय म्हटलं. आणि याचे दोन भेद केले, समान जातीय द्रव्य पर्याय आणि असमान जातीय द्रव्य पर्याय. पुद्गलामधला जो संश्लेष संबंध आहे त्याला समान जातीय द्रव्य पर्याय म्हटलं आणि जीव आणि शरीर यांच्यामध्ये जो काही द्रव्य पर्याय असणार आहे तो असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. तसंच अनेक द्रव्यांमध्ये गुणद्वारा कालक्रमाने अनेकतेच्या ज्ञानाला कारणीभूत जो पर्याय त्याला गुणपर्याय म्हटलं. कारण द्रव्य गुणमय आहे आणि गुणांच्या प्रत्येक गुणाच्या प्रतिसमयी पर्यायी होतात. या रूपाने अनेकता तिथे आहे आणि त्याला अनेकतेचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं त्याला गुणपर्याय म्हटलं. गुणपर्यायीचे देखील दोन भेद केले, स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय. तर स्वभाव गुणपर्याय कर्मनिरुपाधिक जो पर्याय आहे तो स्वभाव आणि कर्मनिमित्तक जो पर्याय होणार आहे तो विभाव गुणपर्याय म्हटला. आता द्रव्य हे गुणांचे पण होतात, पर्यायी गुणांच्या पण होतात आणि द्रव्यांच्या पर्यायी होतात आणि त्या स्वयमेव होतात. म्हणजे प्रतिसमय बदल त्यांच्यामध्ये त्याच्या स्वतःच्या योग्यतेने होतो. असं असताना सुद्धा जो परामुळे बदल होतो असं मानतो की माझ्यामध्ये या व्यक्तीमुळे बदल झाला, कालद्रव्यांनी बदल झाला किंवा अनेक बाह्य गोष्टींनी बदल झाला, असं जो मानतो तो पर्याय मूळ किंवा मिथ्यादृष्टी म्हटल्या जातो. जीव आणि पुद्गल यांच्या संयोगाने
जी असमान जातीय द्रव्य पर्याय, या द्रव्य पर्यायीमध्ये जे आसक्त होतात, या द्रव्य पर्यायीचा मी कर्ता आहे असं मानतात, द्रव्य पर्यायीमध्ये ज्यांचा अनुराग असतो, कर्म ज्यांनी स्वतःशी असं मांडलेलं आहे की मी परकर्म करू शकतो, शरीराचं चांगलं वाईट करू शकतो, अशा प्रकारची ज्यांची मान्यता आहे, म्हणजे जे पर्यायीमध्ये आसक्त आहे, कोणत्या? तर असमान जातीय द्रव्य पर्यायीमध्ये. आणि ज्यांना स्वतःच्या निज चैतन्याची अनुभूती पण नाही, की मी एक चैतन्य रूप द्रव्य आहे, मी चैतन्य रूप आहे, ज्ञान दर्शन स्वभावी आहे, अशी ज्यांची अनुभूती नसते, ते मिथ्यादृष्टी जीव आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर आचार्यांनी द्रव्याचं लक्षण सांगायला सुरुवात केली. द्रव्य उत्पादव्यय द्रव्ययुक्तम सत आणि समगुण पर्याय हा द्रव्य हा, या दोन व्याख्या आधारभूत ठेवून त्यांनी ही संपूर्ण मांडणी त्या ठिकाणी केली. आणि द्रव्य हे याच्याशी उत्पादव्यय द्रव्याशी किंवा गुणपर्यायाशी तन्मय असतं, तादात्म्य रूप असतं, यामध्ये प्रदेश भिन्नता नाही, हे पूर्ण गाथेमध्ये स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर स्वरूप अस्तित्व आणि सादृश अस्तित्व अशा दोन अस्तित्वांना सांगून, सादृश अस्तित्व म्हणजे एक महासत्ता किंवा ज्याला तत्वार्थ सूत्रात आपण शुद्ध संग्रह न म्हटलेलं होतं, अशी ही व्यापक दृष्टी ठेवली. आणि या दृष्टीपासून आम्हाला आमच्या स्वरूप सत्तेपर्यंत आचार्यांनी केंद्रीभूत केलं, सादृश सत्ता सांगितली आणि त्याचे भेद प्रभेद करता करता प्रत्येक द्रव्याच्या स्वरूप अस्तित्वाचा आम्हाला महती वर्णन केली, विशदता वर्णन केली. जरी सादृश अस्तित्व त्या ठिकाणी एक कल्पना असली, तरी स्वरूप अस्तित्व हे वस्तुगत आहे, स्वतःच्या स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभावाने वस्तू त्या रूप आहे, हे सांगून या आत्मतत्वामध्ये स्वरूप स्थिरतेमध्येच महत्वपूर्ण असं आम्हाला अंतर्निरीक्षण करायचं, याचाही वस्तुपाठ आम्हाला आचार्यांनी दिला. त्यानंतर द्रव्य जे जगामध्ये आम्हाला दिसतं, जाती अपेक्षेने 6 आणि तशी द्रव्यांची संख्या अनंतानंत, हे सर्वच्या सर्व द्रव्य हे स्वतः सिद्ध आहे, याला कुणीही निर्माण केलेलं नाही. नंतर हे अनादी अनंत आहे, कुणीही याला निर्माण केलं नाही, याची आदी नाही आणि अंत नाही. सतचा कधी नाश नाही आणि असतची कोणती उत्पत्ती नाही, हे एक निर्भीक सत्य या वस्तू स्वभावाच्या माध्यमातून आचार्यांनी द्रव्याचं स्वरूप सांगताना कथन केलं. नंतर जगामध्ये द्रव्य का विद्यमान आहे, तर अहेतुक आहे, त्याला कोणतंही कारण नाही, ते जगामध्ये विद्यमान असणं ही अपरिहार्यता आहे, यासाठी हेतू देण्याची गरज नाही. या अशा प्रकारचं कथन वस्तू व्यवस्थेच्या बाबतीत काटेकोर कथन करून आचार्यांनी आम्हाला एका निर्णयाप्रत पोचविलेला आहे. अंतरंगामधला वस्तुतत्वाविषयीचा कोणताही संशय या ठिकाणी उरत नाही, इतक्या काटेकोर शब्दांमध्ये आणि काटेकोर रीतीने वस्तुव्यवस्था आचार्यांनी या ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारात दाखविली. उत्पाद व्यय द्रव्याचं स्वरूप इतकं विस्तृत रीतीने सांगितलं की उत्पाद व्यय आणि द्रव्य या तीनही गोष्टी अविनाभावी आहे. म्हणजे जिथं उत्पाद आहे तिथं व्यय आहे, तिथे द्रव्य आहे, एकाला सोडून दुसरं नाही. जसं पुद्गलामध्ये बघताना, पुद्गलामध्ये जिथे स्पर्श मुख्यतेने दिसतो आहे, तिथे रस गंध वर्ण हे गुण आहेतच. भलाही त्यांचं आम्हाला ज्ञान हो अथवा न हो, पण चारची जोडी जशी युगपत आहे, तसंच वस्तूमध्ये उत्पाद व्यय द्रव्यता त्रितयात्मकपणा युगपद विद्यमान आहे आणि ते सतरूप आहे आणि परस्पर अशा तऱ्हेने एकमेकांशी अविनाभावी संबंधानी आहेत. द्रव्याच्या ह्या उत्पाद व्यय द्रव्य हे अंश आहे, अंशी नाही. म्हणजे या पर्यायी आहे आणि पर्यायी द्रव्याला देखील पर्याय म्हटलं,
द्रव्य आणि द्रव्य याच्यामध्ये फरक सांगताना द्रव्य हे उत्पाद व्यय द्रव्य रूप आहे, तर द्रव्य त्याच्यामधला एक अंश आहे. जर आम्ही पर्यायीला उत्पाद व्यय म्हणत असू तर नित्यतेला द्रव्याच्या माध्यमातून दाखविता येतं. म्हणजे जर वस्तू नित्यानित्यात्मक आहे तर त्याच्यामध्ये अनित्यता दर्शविण्यासाठी उत्पाद व्ययाची सिद्धी करावी लागते आणि नित्यतेसाठी द्रव्याची सिद्धी घ्यावी लागते. असं हे सिद्ध करताना आम्हाला एकमेकांच्या आधाराची गरज देखील भासते. उत्पाद व्यय सिद्ध करायचा असेल तर द्रव्याला आम्हाला पकडावं लागतं किंवा द्रव्याच्या माध्यमातून त्याची सिद्धी करावी लागते. परंतु वस्तूमध्ये मात्र ते स्वतंत्र रीतीने विद्यमान आहे. त्याला पर्यायीला द्रव्याची अशी गरज नाही, सिद्धीसाठी गरज आहे तशी गरज वस्तूमध्ये नाही. नित्य अंश हा आपल्या अस्तित्वाने मुख्य रूपाने विद्यमान आहे आणि अनित्य अंश देखील आपल्या अस्तित्वाने विद्यमान आहे. अशा तऱ्हेच्या उत्पाद व्यय द्रव्याच्या त्या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या पूर्ण कल्पना आमच्या अंतरंगामधली कुठेही शंका राहणार नाही इतक्या रीतीने या कल्पना विशद केलेल्या आहे. आणि द्रव्याला देखील पर्याय या अपेक्षेने म्हटलं, ती अनित्य आहे म्हणून त्याला पर्याय म्हटलं नाही, कारण द्रव्य तर नित्यता दाखविणार आहे, पण तो जसा एक अंशच आहे, नित्य असेल तरी अंश आहे, त्याला अनित्याची गरज आहे आणि म्हणून त्याला पर्याय म्हटलेली आहे. आणि वस्तू ही एकामध्ये पूर्णतः प्रतिपादन केल्या जाऊ शकत नाही. ती केवळ उत्पादानी सांगितल्या जात नाही, व्ययानी पण सांगितल्या जात नाही, द्रव्यानी पण सांगितल्या जात नाही. जेव्हा तीनही आम्ही सांगू तेव्हा वस्तूचं समग्रतेने कथन होऊ शकतं. म्हणून वस्तू कथनामध्ये उत्पाद व्यय द्रव्यता तीनहीला आम्हाला कथन करावं लागतं. अशा तऱ्हेने वस्तू व्यवस्थेचं दिग्दर्शन केलं. पुढे आमच्या अंतरंगामध्ये जर प्रश्न उपस्थित झाला की वस्तूमध्ये उत्पाद व्यय द्रव्य तर आम्ही मांडलं, ठीक आहे, पण याच्यामध्ये समयभेद अपेक्षित आहे. ज्या क्षणी नष्टता आहे त्या क्षणी उत्पाद कसा, हा तर विरोध वाटतो. नष्ट झालं आणि उत्पन्न झालं अशा तऱ्हेची वस्तू व्यवस्था असावी असं आमचं एक मत त्या ठिकाणी तयार होतं. आणि त्याचं खंडन करण्यासाठी किंवा आमचं ते मत वस्तू व्यवस्थेला विपरीत आहे हे सांगण्यासाठी आचार्यांनी 102 नंबरची गाथा त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि त्याच्यामध्ये पूर्व पक्ष अमृतचंद्र आचार्यांनी उपस्थित केला होता की जर आम्ही उत्पादाला पहिल्यांदा उत्पाद नंतर झाला, व्यय पहिले झाला, असा जर त्याच्यामध्ये समय भेद मांडला तर काय आपत्ती येऊ शकते. या अनुषंगाने आपण बघितलं होतं, दुधाचं उदाहरण बघितलं होतं. गोरसाची दूध ही पर्याय आहे आणि दूध पर्यायीच दही बनलेलं आहे. म्हणजे दूध पर्याय दही रूपामध्ये परिवर्तित झालेली आहे. अशा तऱ्हेने वास्तविकतः तिथे वस्तू व्यवस्था आहे. परंतु जर आम्ही असं मांडलं की दूध नष्ट झालं, म्हणजे पर्याय न मांडता ते द्रव्य नष्ट झालं आणि दही उत्पन्न झालं, तर अनेक प्रश्न असे उपस्थित होतात की दूध नव्हतं, नष्ट झालं आणि मग दही पर्याय झाली कशाची. म्हणजे जे नव्हतं त्याच्यातून हे काहीतरी नवनिर्माण झालं अशी कल्पना सकृत दर्शनी आमच्या अंतरंगामध्ये वाटते. परंतु जर आम्ही थोडं खुलासेवार किंवा बारकाईने जर वस्तुतत्वाचं अवलोकन केलं तर आम्हाला दिसतं त्या वस्तूची जी अवस्था होती ही अवस्था फक्त अवस्थांतर झालेला आहे, भावाचं भावांतर झालेलं आहे, अभाव झालेला नाही. आणि भावांतराला कुठे कुठे अभाव म्हटलेला आहे. म्हणून अभाव शब्द जरी आला तरी शून्य झालं असं कधीही मानायचं नाही. अभाव हा शब्द एक अस्तित्व बदलून दुसऱ्या अस्तित्वाला वस्तू पोचली अशा रीतीने या गाथेमध्ये अभावाचं स्वरूप आम्हाला बघायचं आहे. हे आचार्यांनी आधी स्पष्ट केले.
आणि उत्पाद, व्यय आणि द्रव्यामध्ये समय भेदता मला लावता येत नाही. तीनही एकच आहे, कारण पर्याय आहे. आणि पर्यायीचा असा, जी वर्तमान पर्याय, जी उत्पादाची पर्याय आहे, तिला जर आम्ही लक्ष केलं तर त्या पर्यायीमध्ये आम्हाला मागची पर्याय दिसत नाही, म्हणजे तिचा वेळ दिसतो. आणि हे अनेक उदाहरणांनी आचार्य सिद्ध करणार आहे. परत थोडस 102 नंबरची गाथा आपण सुरुवातीपासून बघूया आणि त्या अनुषंगाने त्याची संस्कृत टीका पण मराठी मधली बघूया. गाथा नंबर 102 पहा. समवेदं खलु दौवं संभवति दिनास सन्निदट्टेहिम् एकम्मि चेव समये तं हा दौवं कुतत्तिदयम्. खलु सव्वम, खलु म्हणजे खरोखर किंवा निश्चयानी, सव्वम एकम्मी चेव समये, द्रव्य जर एका समयामध्ये, संभव ठिदी नास सन्निदट्टेहिम समवेतम. संभव म्हणजे उत्पाद, ठिदी म्हणजे स्थिती आणि नाश या नावाच्या अर्थांनी सहित आहे. म्हणजे हे ते तीन त्याच्यामध्ये वस्तूमध्ये एका समयामध्ये होत आहेत. आणि असं ते तम्हाखू तत्तिदयम दव्वम, म्हणून ते उत्पादादी त्रय म्हणजे द्रव्यच आहे. गाथेचा खुलासा करताना पहिल्यांदा शंका उपस्थित केलेली आहे आणि शंका आपल्याला पूर्ण लक्षात घ्यायची आहे की शंकेच्या रूपामध्ये आचार्य प्रथमतः पूर्व पक्ष मांडतात. म्हणजे आचार्य शंकाकाराची काय शंका याच्यावर असू शकते हे मानतात. या विश्वामध्ये खरोखर जो वस्तूच्या उत्पत्तीचा क्षण आहे, जो जन्मानी व्याप्त असल्यामुळे, म्हणजे वस्तूची उत्पत्ती झाली म्हणजे नवीन पर्याय उत्पन्न झाली, हा जो उत्पत्तीचा क्षण आहे हा वस्तूचा जन्मक्षय आहे, जन्मक्षण आहे. म्हणजे जसं आता एखादी सुवर्ण आहे, सुवर्ण जर कुंडल रूपाने उत्पाद झालं म्हणजे कुंडल त्याची पर्याय बनली, तर हा कुंडलाचा जन्मक्षण म्हटला जातो. म्हणजे जन्मक्षण म्हणजे फक्त मनुष्याचा जन्मक्षण हा अर्थ न लावता जी पर्याय आम्ही विवक्षित ठेवलेली आहे ती ज्या समयात विद्यमान आहे तो त्याचा जन्मक्षण असणार आहे. म्हणून हा त्याचा जन्मक्षण जन्मानी व्याप्त असल्याने त्याच्यामध्ये उत्पादच दिसतोय, आम्हाला जन्मच दिसतो आहे. त्यामुळे नाशाचा किंवा स्थितीचा क्षण नाही, अशी शंका प्रथमतः मनात येऊ शकते. की कुंडलाची निर्मिती झाली, कुंडल आम्ही तयार केले, हा कुंडलाचा समय जो आहे हा जन्मक्षण आहे आणि याच्यामध्ये फक्त आम्हाला उत्पाद दिसलेला आहे, याच्यामध्ये आम्हाला नाश दिसला नाही किंवा स्थिती दिसली नाही. जो वस्तूच्या स्थितीचा क्षण आहे तो उत्पाद आणि व्यय या दोहोंमध्ये मध्यवर्ती असल्यामुळे तो जन्मक्षण आणि नाशक्षण होत नाही. आणि ती कुंडलाची जी अवस्था आहे, आता जी आम्ही अवस्था बघतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला केवळ स्थिती दिसली, कुंडलाची स्थिती दिसली, त्याला आम्ही उत्पाद म्हणू शकत नाही आणि त्याला आम्ही नाशही म्हणू शकत नाही, कारण कुंडल कुंडल रूपाने तिथे स्थिती रूपाने विद्यमान आहे. आणि तिसरं, जो वस्तूचा नाशक्षण आहे तो वस्तूच्या प्रथम उत्पाद होऊन आणि स्थिर राहून नंतर नाशरूप होतो, म्हणून तो जन्मक्षण किंवा स्थिती क्षण नाही. आणि जी आता कुंडलाची पर्याय आम्ही मोडली आणि त्यामधून आम्ही बांगडी निर्माण केली, तर आता जी काही कुंडलाची पर्याय आम्ही नाशाला म्हणजे नाश झाला तर त्याच्यामध्ये आम्हाला नाशच दिसला, त्याच्यामध्ये आम्हाला उत्पाद किंवा स्थिती दिसली नाही. उदाहरण आम्ही बालकाचं घेऊ शकतो की बालक जन्माला आला, याच्यामध्ये आम्ही केवळ जन्म पाहला म्हणून तो जन्मक्षण आहे. तो काही वर्ष छोटा राहिला, हा आम्ही स्थिती पाहिली तिथे, हा स्थिती क्षण आहे. आणि बालक अवस्था संपून तो वृद्ध झाला,
वृद्ध झाला, ही आमची ती त्या ठिकाणी तरुणपणाची किंवा बालपणाचा हा नाशक क्षण आहे. तर अशा रीतीने जर आम्ही बघितलं तर आम्हाला असं वाटतं, प्रथमतः स्थूल दृष्टीने विचार केला तर उत्पादाचा क्षण वेगळा आहे, स्थितीचा क्षण वेगळा आहे आणि नाशाचा क्षण वेगळा आहे. कारण ती पर्याय आम्ही काही काळ तशीच्या तशी राहते असं आम्ही त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचा थोडा भ्रम आमच्या जीवनात होतो. याप्रमाणे विचार केला असताना उत्पादातिकांमध्ये क्षणभेद मनोभूमिकेत येतो. म्हणजे आम्हाला हे 3 वेगवेगळ्या समयात आहे असं वाटतं. जर द्रव्य स्वयमेव उत्पन्न होतं, स्वयंध्रुव आहे आणि स्वयं नष्ट होते, तर असे मानले तरच उत्पादातिकांमध्ये क्षणभेद हृदयभूमीवर अवतरतोच. जर आम्ही ते अशा प्रकारे स्वयमेव उत्पन्न झालं वगैरे हे मांडलं तर आम्हाला असं मानावं लागतं. परंतु ते तर आम्ही मांडलेलं नाही, कारण आम्ही द्रव्याचा उत्पाद मांडलेलाच नाही, द्रव्य समूह नष्ट होतं हे मांडलेलंच नाही. तर आम्ही काय मांडलेलं आहे? आम्ही प्रथमतःच द्रव्य आणि पर्याय असा कथनचित भेदरूप त्या ठिकाणी वस्तुतत्वालाच अवलोकन केलेलं आहे. द्रव्य आणि त्या ठिकाणी उत्पादादी याच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही, परंतु याच्यामध्ये प्रयोजन भिन्नता आहे, लक्षण भिन्नता आहे, हे आम्ही प्रथमतः मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारे द्रव्य उत्पन्न होतं, नष्ट होतं हे आमच्या मान्यतेतच नाही. कारण ही गोष्ट स्पष्टपणे गृहीत आहे की उत्पादादी पर्यायांचेच होतात. मग यात क्षणभेद कुठून असणार? म्हणून या ठिकाणी समयभेदाला थारा नाही. म्हणजे एक वर्तमान अवस्था आम्हाला बघायची आहे आणि ही वर्तमान अवस्था बघत असताना जी आम्ही अवस्था वर्तमानात बघितली ती उत्पाद, त्याच पर्यायीमध्ये त्याच समयामध्ये मागच्या अपेक्षेनी व्यय आणि 2च्या अपेक्षेनी स्थिती, अशा प्रकारचं ध्रुवता, अशा प्रकारची त्रितयात्मकपणाच वस्तूमध्ये योग्य रीतीने घटित होऊ शकतो. उदाहरण दिलेलं आहे की कुंभकार हा दंड, चक्र, वस्त्र यांच्याद्वारे केलेल्या संस्कारांच्या सानिध्यांमध्ये कुंभकार मडक करतो आहे किंवा एखादं पात्र तयार करतो आहे. या ठिकाणी रामपात्र म्हणजे पसरट भांड तो तयार करतो आहे. हे पसरट भांड कुंभकार तयार करताना त्याला 2 तऱ्हेच्या कारणांची गरज भासते. एक तर माती, हे पहिल्यांदा तर उपादान कारण आहे आणि या उपादान कारणातूनच कार्य तयार होणार आहे. म्हणजे जे रामपात्र किंवा घट निर्माण होणार आहे तो त्यासाठी उपादान कारण, म्हणजे जे स्वयं कार्यरूप परिणत होणार आहे ती तर मातीच आहे. म्हणून पहिल्यांदा हे उपादान कारण. आणि उपादान कारण असल्यानंतर देखील परत बाह्य आणि अभ्यंतर कारणांचा सहयोग अपेक्षित आहे. कुंभकार आहे, कुंभकार सहकारी कारण आहे, निमित्त कारण आहे. नंतर दंड, चक्र आदी, पाणी, हे जे काही आहे सगळे सामग्री, हे सगळं निमित्त कारण आहे. अशा तऱ्हेने कार्य होत असताना या सगळ्यांचा योग्य समन्वय असावा लागतो, ज्याला बाह्य आणि अभ्यंतर कारणांची उपस्थिती आणि उपादान कारण स्वयं कार्यरूप परिणत होणं, अशा प्रकारचं आम्हाला पाहावं लागतं. जगामध्ये पहा, कार्य आपण ज्याला म्हणतो, कार्य होत असताना प्रत्येक कार्यामागे अशा प्रकारची उपादान कारणाची प्रथमतः गरज असते. उपादान कारणच कार्यरूप परिणत होतं आणि उपादान कारणासोबत त्या ठिकाणी बाह्य आणि अभ्यंतर कारणांची समग्रता देखील असावी लागते. साधं उदाहरण जर आपण केलं, पोळी आम्हाला करायची असेल तर ही करत असताना गहू हे त्यासाठी उपादान कारण आहे. पण गव्हाची काही डायरेक्ट पोळी बनत नाही, गव्हावर प्रक्रिया करावी लागते आणि ही प्रक्रिया करून जेव्हा
ती अगदी दुसऱ्या क्षणी पोळी बनणार आहे त्या पहिल्या अवस्थेला त्या ठिकाणी नियती असं म्हटल्या गेलेलं आहे किंवा क्षणिक उपादान कारण हे म्हटलं गेलेलं आहे आणि त्यातून कार्यनिर्मिती झालेली आहे. पण हे होत असताना निमित्त कारण पाणी, गॅस, तवा सगळं सगळं हे अनेक निमित्त कारण त्या ठिकाणी आहेत आणि अशा तऱ्हेने आभ्यंतर आणि बाह्य कारणांच्या समग्रतेतून वस्तूचं कार्य त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तीच गोष्ट या ठिकाणी सांगितली की ज्याप्रमाणे कुंभकार दंड, चक्र, वस्त्र यांच्याद्वारा केलेल्या संस्कारांच्या सानिध्यांमध्ये आणि तो रामपात्राचा जो जन्मक्षण आहे म्हणजे ती माती त्यावेळेला घटरूप किंवा रामपात्र रूप परिणत झालेली आहे. आता रामपात्र ज्या क्षणी जन्मक्षण आहे रामपात्राचा म्हणजेच उत्पाद आहे तोच मृतपिंड आधीचा जो मृतपिंड त्याची अवस्था होती त्याच्या नाशाचा क्षण आहे आणि तोच दोन्ही अवस्थेमध्ये व्यापून असणाऱ्या मृतपिंडामध्ये देखील मृत्तिका द्रव्य व्यापून आहे आणि रामपात्रामध्ये देखील मृत्तिका द्रव्य व्यापून आहे. अशा तऱ्हेने व्यापून असणाऱ्या मातीपणाचा स्थिती क्षण आहे. लक्षात घ्या, वस्तू व्यवस्था अशाच रीतीने आम्हाला बघायची आहे की जेणेकरून वस्तूंच्या पर्यायींचा सिलसिला कायम राहील. त्याच्यामधलं जे सामान्यत्व आहे, द्रव्यत्व आहे तेही आम्हाला लक्षात येईल आणि उत्पाद वेळ देखील कशा रीतीने होत आहे हे देखील आम्ही समजू शकू. जरी एकसारखं सदृश परिणमन कधी कधी दिसेलही आणि तरी देखील उत्पाद सातत्याने सुरू आहे आणि व्ययही सुरू आहे आणि वस्तूमधलं जे ओरिजिनलत्व आहे, मूळपणा आहे हा कायम आहे. अशा रीतीचा हा मला वस्तूचा त्रितयात्मक स्वभाव सर्वत्र अवलोकन करायचा आहे. याप्रमाणे अंतरंग आणि बहिरंग साधनद्वारा आरोपित संस्कारांच्या उत्पत्तीमध्ये उपस्थितीत जो विवक्षित द्रव्याच्या उत्तर पर्यायाचा जन्मक्षण आहे. जी पर्याय उत्पन्न झालेली आहे, उत्तर पर्याय म्हटलं त्याला, म्हणजे वस्तूची वर्तमान पर्याय जी आता उत्पन्न झालेली आहे तिचा जो क्षण आहे त्याला जन्मक्षण किंवा उत्पाद आणि तोच क्षण पूर्वपर्यायीचा वेळ क्षण आहे. त्याच अवस्थेमध्ये त्याच समयामध्ये पूर्वीची त्याची अवस्था नाही हा वेळ देखील आम्ही बघितलेला आहे आणि तोच दोन अवस्थात व्यापून असणाऱ्या द्रव्यत्वाचा स्थिती क्षण आहे. याप्रमाणे उदाहरण लक्षात आलं असेल. अनेक याच्यावर आपण हे उदाहरण असं तऱ्हेने घटित करू शकतो आणि याप्रमाणे रामपात्र मृतपिंड म्हणजे पूर्वीचा क्षण, रामपात्र म्हणजे उत्तर क्षण म्हणजे उत्पाद, मृतपिंड म्हणजे वेळ क्षण किंवा वेळ आणि मृत्तिकापणा म्हणजे द्रव्य. यामध्ये प्रत्येकाच्या आश्रित उत्पाद, वेळ आणि द्रव्य हे त्रिस्वभावाला स्पर्श करणाऱ्या मृत्तिकेप्रमध्ये समग्रपणे एका समयात दिसून येतात. आचार्यांनी एवढ्या क्लिअर शब्दात सांगितलेलं आहे की वस्तू अशी त्रिस्वभावाला स्पर्श करणारी आहे आणि त्या मातीमध्ये ज्याप्रमाणे त्रिस्पर्शात्मकपणा असा एका समयात दिसतो तशी वस्तू व्यवस्था आम्हाला अनुभूतीमध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे उत्तर पर्याय, पूर्व पर्याय आणि द्रव्यत्वामध्ये प्रत्येकाच्या आश्रित उत्पाद, वेळ आणि द्रव्य हे त्रिस्वभावाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक द्रव्यांमध्ये समग्रपणे एका समयामध्ये दिसून येतात. उत्पाद, वेळ, द्रव्य पहिल्यांदा तर सांगितलं होतं यांचा अविनाभावीपणा आहे. एक आहे तिथे दुसरं आहे. नंतर सांगितलं याच्यामध्ये पर्याय एकच आहे आणि तिसरं सांगितलं की याच्यामध्ये समय देखील एक आहे.
तीन गोष्टी या ठिकाणी सिद्ध केलेल्या आहेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे रामपाद मृत्तिकाच आहे, अन्य वस्तू नाही, तसेच उत्तर पर्याय, प्राक्तन पर्याय म्हणजे वर्तमान पूर्व पर्याय आणि द्रव्यत्व यांच्या आश्रित असलेले उत्पाद वे द्रव्य मिळून एक द्रव्यच आहे, स्वतंत्र वेगवेगळी द्रव्य नाही. म्हणजे तीन मिळून द्रव्याची संकल्पना आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला स्पष्टपणे प्रतिबिंबित करायची आहे. तीन वेगवेगळे द्रव्य आम्ही मानायची गलती चूक आमच्या जीवनात नको आहे. तर अशा रीतीने याचा सामान्य जर अर्थ आपल्याला बघायचा असेल या गाथेचा, तर आपण बघू शकतो 102 नंबरची गाथा, की आपल्याला पहिल्या गाथेमध्ये आपण बघितलं होतं उत्पाद व्ययाशिवाय नाही आणि व्यय उत्पादाशिवाय नाही आणि उत्पाद व्यय द्रव्याशिवाय नाही, यांच्यामध्ये अविनाभावपणा आहे. नंतरच्या गाथेत सांगितलं की उत्पाद व्यय द्रव्य हे पर्यायीत आहेत आणि पर्याय द्रव्याची आहे, म्हणून ते एकच द्रव्य आहे. आणि या गाथेमध्ये उत्पादादीमध्ये समय भेद नाही हे सांगतात. म्हणजे तीन गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा सांगितलं की याच्यामध्ये एकपणा आहे, नंतर पर्यायी आहे ह्या, आणि याच्यामध्ये समय भेद नाही. वस्तूचा जन्मक्षण वेगळा, नाशक्षण वेगळा आणि स्थिती क्षण वेगळा अशी शंका घेऊ नये, कारण हे द्रव्याचे नाही, हे पर्यायीत आहे. अंतरंग आणि बहिरंग साधनद्वारा केल्या जाणाऱ्या संस्कारांच्या उपस्थितीत जो उत्तर पर्यायीचा जन्मक्षण आहे, तोच पूर्व पर्यायीचा नाशक क्षण आहे आणि तोच दोन्ही अवस्थांमध्ये राहणाऱ्या द्रव्यत्वाचा स्थिती क्षण आहे. पंडित वृंदावन दासजी म्हणतात, यहाँ कोई प्रश्न करत उत्पादादिक तीन जुदे जुदे समय विनिशे क्यों नहीं कहत प्रवीण. ते तीन आहे असं चतुर लोक का बरं म्हणत नाही? तीन काज एक समय कैसे हो है सिद्ध. एका समयात हे तीन कार्य कसे सिद्ध होईल? समाधान या को करे हे आचार्य वृंद. शंकाकारांनी आचार्यांना शंका केली की मला या प्रश्नाचं समाधान करा की तीन कार्य एका समयात कसं होईल? आचार्य उत्तर सांगतात, उत्पादादिक के पृथक पृथक द्रव्य जो होय, तब तो तीनों समय में तीन संभवे सोय. जर तीन द्रव्य आम्ही मांडले असते तर हे त्या ठिकाणी संभव होतं. जहां एक ही द्रव्य है तहां एक समय मझार, तीनों होते संभवत द्रव्य दृष्टि के द्वार. हे तर तीन फक्त अवस्था आहे, पर्यायी आहे, आणि पर्यायी असून द्रव्य मात्र एक आहे आणि एका समयात ते आम्हाला पाहायचे आहे. आणि म्हणून द्रव्य दृष्टीच्या द्वारा जर बघितलं तर आम्हाला या ठिकाणी बरोबर वस्तू व्यवस्था लक्षात येते. म्हणून संपूर्ण द्रव्य नुसत्या उत्पादात, नुसत्या व्ययात किंवा नुसत्या ध्रुवामध्ये आम्ही सांगू शकत नाही, पण तिन्ही एक होऊन एक द्रव्य आहे. यामुळे या समयभेद नाही. तिन्हींचे लक्षण वेगवेगळे आहे. म्हणजे उत्पादाचं लक्षण वेगळं आहे, जो उत्पाद आहे तो व्यय नाही. उत्पादाचं लक्षण वेगळं आहे, व्ययाचं लक्षण वेगळं आहे. म्हणून याचं लक्षण जर वेगळं आहे तर लक्ष देखील वेगवेगळे आहे. परंतु दोन गोष्टी म्हणून ह्या वेगळ्या गोष्टी सिद्ध होत नाही. म्हणून या ठिकाणी दोन गोष्टी सिद्ध केल्या की उत्पाद व्यय आणि द्रव्य एकाच समयी आहे आणि तिन्ही एक होऊन एकच द्रव्य आहे. या गोष्टीला आपण थोडं उद्याच्या याच्यात आणखी स्पष्ट पाहू. जयसेन आचार्यांनी देखील यामध्ये अनेक 2-3 उदाहरणं दिली आहे. या उदाहरणांचं स्पष्टीकरण आपण उद्याच्या दिवसामध्ये बघू आणि याचा प्रयोग देखील आमच्या जीवनात आम्हाला कशा रीतीने करता येईल
हे उद्याच्या याच्यात बघू आणि आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना